विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करतोय। काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याची योजना आखली आहे। विशेष म्हणजे या लॉंग मार्चची सुरुवात माळशिरस मतदारसंघातील त्याच मार्कडवाडी गावातून होणार आहे, जिथे डमी मतदानासाठी बॅलेट मतदानासाठीची प्रक्रिया राबवली जाण्याचा प्रयत्न होत होता। बघूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट। ज्या मार्कडवाडी गावात ईव्हीएम विरोधात ठिणगी पेटली, त्याच मार्कडवाडीतून देशभरात वणवा भडकण्याची शक्यता आहे। कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 8 डिसेंबरला मार्कडवाडीला भेट देणार आहेत। तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार असल्याचं बोललं जात आहे। जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं, ब्रिटिश पोलिसांकडनं, आणि एवढूसं चिमटीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथनं आग लागली भारताला, ती स्वातंत्र्य देऊनच गेली। त्यामुळे मार्कडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी मार्च सारखा ओळखला जाईल। राहुल गांधी येऊन करणार काय? फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे। जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात, आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात आहेत। हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही, आणि आम्हालाही आता ऐकून कंटाळा आलाय। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रशासनानं परवानगी नाकारत मतदानाचा हा प्रयत्न हाणून पाडला। याचेच पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान उमटले। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी ग्रामस्थांना मॉक पोल करण्याची परवानगी नाकारण्याचा निषेध म्हणून मविया आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला। तर विधिमंडळाच्या आवारात आय लव्ह मार्कडवाडीचे फलक झळकवण्यात आले। मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे, तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते। तिकडे आपण पाहिलं असेल, जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातं, हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। ह्या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती, आणि इकडं मात्र असा निकाल लागला, त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। माळशिरस मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामनाच रंगला। या राजकीय लढाईत उत्तम जानकरांनी भाजपच्या राम सातपुतेंना पराभवाची धूळ चारली। मात्र मार्कडवाडी गावातून राम सातपुतेंना मिळालेल्या मताधिक्यावर स्थानिकांकडून शंका व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे मार्कडवाडीतून भाजपला मिळालेल्या 1003 मतांचा उल्लेख करत राम सातपुतेंनी पोस्टरबाजी करत डिवचलंय। मार्कडवाडीतील मतदानावरून वाद का? मार्कडवाडीत उत्तम जानकरांना मानणारा मोठा वर्ग असा दावा। 2014-2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत मार्कडवाडीतून उत्तम जानकरांना मताधिक्य। यंदा मार्कडवाडीतून उत्तम जानकरांना 843 मतं, तर राम सातपुतेंना 1003 मतांची आघाडी। 2019 मध्ये मोहिते भाजप एकत्र असतानाही विरोधी उमेदवार उत्तम जानकरांना लीड। यंदा मोहिते जानकर सोबत तरीही सातपुतेंना लीड मिळाल्यानं ग्रामस्थांना संशय। 2014-2019 मध्ये जानकरांना लीड, यंदा राम सातपुतेंना मताधिक्य कसं, असा ग्रामस्थांचा सवाल। संशय आल्यानं मार्कडवाडी बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी आग्रही। राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह, जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे। म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता, परंतु दिसत नाही। याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला है असं म्हणायला, किंवा डाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकडे स्कोप आहे। मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या लोकांनी
एकदा या देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, कारण ईव्हीएम मशीनचा निर्णय त्यांनी केला आणि आता मात्र लोकसभेत निवडून आल्यावर ते म्हणतात की आमच्या युनिटीचा विजय आहे आणि विधानसभेत झटका फटका करंट आल्यावर म्हणतात ईव्हीएम मशीन मुळे आम्ही पराभूत झालो. तर पहिलं काम काँग्रेसच्या सर्व आमदारांनी महाराष्ट्रामध्ये राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा ते संशयात जातील, कारण आमच्यासोबत त्यांचे संबंध आहे आणि म्हणून तेवढेच निवडून आले असा त्याचा अर्थ होईल. बॅलेट पेपरवर मतदानासाठी आक्रमक भूमिका घेणारं मार्कडवाडी देशातलं पहिलं गाव ठरलं. ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांसह राहुल गांधी मैदानात उतरले. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापणार यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.